सोबत करुणाताई मुंडे या फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। आपण पाहतोय पंकजा मुंडेंचे पीए अनंत गरजेला आता अटक करण्यात आल्याची माहिती, मात्र कुटुंबियांकडून वारंवार आरोप केला जातोय। मानसिक त्रास दिला गेलेला आहे, मारहाण केली गेली होती असा आरोप तिच्या कुटुंबियांकडून केला गेलाय। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हां, पोहोचतोय। जी, आताची अपडेट आपण माहिती पाहतोय की या ठिकाणी आता अनंत गरजेला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते, मात्र कुटुंबियांकडून वारंवार आरोप केला जातोय हे आत्महत्या नाहीये, हत्या नाहीये, हत्या आहे, मानसिक त्रास दिला गेला आहे, मारहाण केली गेली आहे, आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलंय असं वारंवार त्यांच्याकडून बोललं जातंय। मला पण ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी रात्री 12 वाजता मला कॉल आला आणि जे त्यांचे नातेवाईक होते त्यांनी मला सांगितलं, ताई इथे अशी घटना झालेली आहे आणि पोलीस जे आहे ते एफआयआर घेत नाही। तर मी सांगितलं, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मला कॉल करा आणि मी बोलते अधिकाऱ्यांना, तुम्ही कशाला एफआयआर घेत नाही। आणि आज आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये महिलांवरती इतके मोठे प्रमाणामध्ये अत्याचार होतोय, मानसिक त्रास देतोय, आर्थिक छळ होतोय, तरी पण शासन प्रशासन काहीही जबाबदारी घेण्यासाठी तयार नाहीच आहे। त्याच्यामुळे आज आत्महत्या प्रमाण वाढत चाललाय आणि मला असं वाटते की एक शिक्षित महिला असा पाऊल उचलू शकत नाही, त्याच्यासाठी मला असं वाटते हे पण आत्महत्या नाही, हत्या आहे। जी, या ठिकाणी आपण पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा या ठिकाणी त्याचप्रमाणे प्रतिक्रिया देत होत्या। त्या सुद्धा या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांसोबत उपस्थित होत्या, त्यांना पाठिंबा देत होत्या। आता आपली या संदर्भात काय भूमिका असेल, आपलं काय पाऊल असेल? मी त्यांच्या घरामध्ये जाणार आहे, मी पण बीडमध्ये आहे। मी काल पण त्यांच्या नातेवाईकांना कॉल केलेला आहे, माहिती घेतली, त्यांची डेड बॉडी बहुतेक आली असेल बीडमध्ये, तो मी त्यांच्या फ्युनरलमध्ये पण उपस्थित राहणार आहे। जी, नक्कीच। आता गौरीला न्याय मिळावा यासाठी आपण काय करणार आहात त्या संदर्भात? फक्त गौरीला न्याय मिळला नाही पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळला पाहिजे। वैष्णवी हगवणेला पण न्याय मिळला पाहिजे आणि अशी ज्या संपदा मुंडेला न्याय मिळला पाहिजे आणि जे ते होती आपली पूजा चव्हाण, तिच्या पण अबॉर्शन करून, गर्भपात करून त्यांना मर्डर करण्यात आला होता। अशी सगळी महिलांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी मी रोडवरती उतरणार आहे आणि शासन प्रशासन आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना हे जे गोष्टी आहे, जे सत्ताधारी लोक आहे, सगळ्यांना मी प्रश्न विचारणार आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये आई बहिणी नाहीये का, जे तुम्ही हे महिलांना न्याय देत नाही। जे पूजा चव्हाणचा प्रकरण झाला होता त्या मंत्रीला परत मंत्रीपद देण्यात आला 6 महिन्यामध्ये, त्याच्यामुळे आज तुम्ही बघा, हे जे महिलांवरती अत्याचार करणारे आहे, वैष्णवी हगवणे प्रकरण, आता हे गौरी गर्जे प्रकरण, सगळे मंत्री संत्रीचे आमदार खासदारांचे पीए आणि जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या जवळ, त्यांना इतका माज आहे की महिलांवरती अत्याचार करताय, त्याच्यामुळे आज महिलांना आत्महत्या करावं लागते आणि आत्महत्या केलेली आहे की मर्डर केलेला आहे त्यांच्या, आपल्याला काय माहिती आहे। तो आज मला एकच, जसे तुम्ही सांगितलं की तुम्ही काय करणार आहे, तो फक्त मी गौरी गर्जेसाठी नाही, मी सगळी महिलांच्यासाठी रोडवरती उतरणार आहे आणि मोठा पाऊल उचलणार आहे आणि सत्ताधारी लोक, चाहे आपले ते उद्धव ठाकरे साहेब असेल की देवेंद्र फडणवीस साहेब असेल, हे सगळ्यांच्या काळात मध्ये महिलांवरती इतका मोठा अत्याचार झालेला आहे, महिलांना जेलमध्ये टाकताय आणि जे महिला, मी तळागाळामध्ये आज काम करताना मी बघितलेलं आहे, काल पण मी एक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलेली आहे, महिलांच्यासाठी शारीरिक आणि आर्थिक छळ करून मुलगा असं मोकळा फिरत आहे आणि 1 वर्षापासून मुलगी पोलीस स्टेशनमध्ये चक्कर काटत आहे, तरी पण पोलीस लोक अधिकारी काहीही करत नाहीये। तळागाळामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे आणि मोठे राजकारणी लोक, जे कामगार लोक, जे पीए ड्रायव्हर असे आपले बायको सोबत जरी असं करताय, तो हे स्वतः जे आमदार खासदार आहे त्यांची बायको सोबत काय घडतोय घरामध्ये ते त्यांनाही माहित आहे। जी, धन्यवाद करुणाताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।